नमस्कार मंडळी, आज मी बनवणार आहे तांदूळशाची भाजी। तर ही भाजी गावाकडून शेतामधून आणलेली आहे। तर ही बघा, ही अशी भाजी दिसते ही, हे बघा। तर या प्रकारे मी भाजी नीट करून घेतलेली, ह्याला अशी तुरे असतात, हे तुरे शक्यतो घ्यायचे नसतात। हे बघा, या प्रकारे भाजी आहे। आता ही भाजी आपण स्वच्छ धुवून घेऊया। भाजी धुण्यासाठी आपण या पातेल्यामध्ये पाणी घेऊ। आता या पाण्यामध्ये ही भाजी आपण स्वच्छ धुवून घेऊया। ही भाजी मी निवडून घेतलेली आहे, आता मी स्वच्छ धुवून घेते। आता मी ते एका पातेल्यात गरम पाणी करायला ठेवलेलं आहे। आता त्या गरम पाण्यामध्ये ही भाजी मी टाकून घेत आहे। स्वच्छ धुवून गरम पाण्यामध्ये टाकायची आहे। गरम पाण्यामध्ये का टाकायची, कारण त्या भाजीमध्ये जो माती आहे राहिलेली असेल किंवा कचरा असेल तो पाण्यामध्ये स्वच्छ धुवून निघतात। त्यामुळे हे गरम पाण्यामध्ये टाकून गॅस बंद करायचा आहे आणि ही भाजी गरम पाण्यामध्ये हलवून घ्यायची आहे। हे बघा, तुम्ही बघू शकता हळूहळू पाण्याचा कलर बदलत आहे। हे बघा, असं 5 मिनिटं हलवून घ्यायची आहे गरम पाण्यामध्ये। हे बघा, पूर्ण पाण्याचा कलर बदललेला आहे, पाण्याचा कलर लाल काळा झालेला आहे। आता ही भाजी हातामध्ये काढून अशी पिळून घ्यायची आहे। पाणी घ्यायचं नाही, त्यातले पानामध्ये जो भाजीमध्ये जे पाणी राहिलेलं आहे ते पूर्ण दाबून काढून एका चाळणीमध्ये काढून घ्यायचं आहे। अशी दोन्ही हाताने दाबून पिळून घ्यायची आहे भाजी। तुम्ही व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे बघू शकता कसं मस्त मी दाबून पाणी काढून घेत आहे। पूर्ण पाणी काढायचं आहे, भाजी बाजूला आणि पाणी बाजूला करायचं आहे। हे बघा, इतपत घाण पाणी निघालेलं आहे। आता हे पाणी टाकून द्यायचं आहे। आता मी ते कढई तापायला ठेवलेली आहे, त्या कढईमध्ये तेल टाकलेलं आहे 4 चमचे आणि एक 10 ते 12 लसूण पाकळ्या मी बारीक चिरून घेतलेला आहे आणि तो तेलामध्ये लाल असं परतून घ्यायचं आहे। लसूण परतला की त्यामध्ये जी पिळून घेतलेली भाजी आहे ती टाकायची आहे आणि तेलामध्ये अशी परतून घ्यायची आहे। परतताना तुम्ही बघू शकता कशी सुटसुटीत अशी भाजी झालेली आहे। पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही। हे बघा, पूर्ण सुटसुटीत भाजी झालेली आहे आणि पूर्ण भाजीला असं लसूण लावून घ्यायचं आहे। आता लसूण लावून घेतल्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे। चवीपुरतं मीठ टाकते। आता परत परतून घ्यायचं आहे। परतल्यानंतर मी जाडसर असं शेंगदाण्याचं कूट वापरत आहे। बारीक शेंगदाण्याचं कूट वापरायचं नाही, जाडसर 1 वाटी शेंगदाण्याचं कूट मी ते टाकून घेत आहे। हे बघा, शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर खूप छान लागते, मस्त लागते ही भाजी। दिसायलाही छान दिसते आणि खायलाही खूप छान लागते। आता ही पूर्ण परतल्यानंतर एक 5 मिनिटं आपल्याला ही भाजी वाफवून घ्यायची आहे, शिजवायची नाही, कारण ऑलमोस्ट आपण गरम पाण्यातून भाजी काढलेली आहे, त्यामुळे एक 5 मिनिटच वाफ काढून घ्यायची आहे। हे बघा, आता ही भाजी पूर्णपणे तयार झालेली आहे। हे बघा, कलर पण तसा हिरवसर राहिलेला आहे आणि भाजीची चवही खूप छान लागते। आता गरम भाकरीसोबत ही भाजी खूप छान लागते। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा।